आलात, सबब घेऊन आलात. दागिने न आणण्याचं काहीतरी नवीन कारण सांगा बरं का. काय ना, आमची पेढी आहे. व्याज, मुद्दल, परतफेड न करण्याची 57 कारणं ठाऊक आहेत आम्हाला. काय मुनीमजी? अयो, प्रश्नच नाही हो मालकीनबाई. चिमूटभर व्याजासाठी 100 सबबी सांगतात हो लोक. आणि इथे तर एवढे दागिने करायचे तो सबबी सांगणारच ना. हे अहो कसे तरी सुटू असं वाटत असतो या रुंकूंना, म्हणतो मी. रमाई, अगं खऱ्या दागिन्यांबद्दल यांच्या गावी सुद्धा नाहीये. ते हे बघायला आलेत की यांची लाडकी सखू कशी आहे. मी विचारलं त्यांना, दागिने आणलेत का? तर कुठले दागिने आणि काय असं झालं यांचं. बरोबर आहे त्यांचं. एवढ्या लगेच दागिने घेऊन आले असते तर खरे चोर हेच आहेत ते सिद्ध नसतं का झालं. म्हणजे यांच्या अंगणात जाऊन मी तमाशा केल्यानंतर लगेच खरे दागिने मिळाले असं झालं असतं ना. काय बोलताय तुम्ही? बरोबरच बोलतेय. नीट ओळखते मी तुम्हाला. पक्केत ग हे यमुने. असे कसे सहज हाताला सापडतील? अहो नाही हो, आम्ही तर फक्त आमच्या लेकीला, आमच्या सखूला घरात आम्ही आमच्या सखूला भेटायला आलो होतो फक्त. एवढंच ना. पण आधी एक प्रश्न अर्ध्यातच सोडलाय तुम्ही. त्याचं उत्तर हवंय का? सांगते. छळ छळ सुरू आहे इथे. अनन्वित छळ. तोंड काय अशी करताय? मी नाही करत छळ. तुमची मुलगी माझा छळ करतीये, मला छळतीये, छळते. काल सुद्धा इथेच याच अंगणात पाहुण्यांसमोर लाज आणली तिनं मला. असंच केविलवाणं तोंड करते, गरीब चिमणी सारखं. आणि हरडासारख्या डोळ्यांनी बघते की बघणारे हमखास सहानुभूती देतात तिला. आता उगाच काहीतरी बोलू नका, आणखी काही मागू नका आमच्याकडे. जा बेटा तुमच्या सखूला. कुठे? घरात नाही. घराची पायरी न चढता